बापरे मागे धावली रे गाय. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीक मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो तुम्ही लोक विचार करत असणार की आता आपण कुठं आहो. एकदा इथला व्ह्यू चेक करा मित्रांनो. आहे का नाही खरंच सुंदर जागा. सो चला मग इथं या जागेवर यायचं कसं आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो. तर नमस्कार 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 मित्रमंडळी. तर सगळीकडे अख्खं वातावरण चेक करा. म्हणजे कसं झालं आहे, हा थंडीवाला प्रॉपर तो दवबिंदू आहे. दवबिंदू काय म्हणतात त्याला, फॉग. नेमकं समोरचं काही दिसत नाही जास्त दूरचं, म्हणजे अगदी 100-200 मीटर समोरचं काही दिसत नाही, एवढा तगडावाला फॉग आहे. आणि आता आपण आहोत पिरंगुट घाटामध्ये. थंबनेल आणि टायटल वरून तुम्हाला आता समजलंच असणार की आपण आज जात कुठं आहोत. आपण आज चाललो आहोत तामिनी घाटात एक्सप्लोर करण्यासाठी. बघा आता प्रॉपर झाली आहे थंडी चालू, तर म्हटलं जेवढा लवकरात लवकर होऊ शकतं एकदा पाहून यावा कसा सीन राहील तिथला. सो मी आज विचार केला की तामिनी घाट एक्सप्लोर करायचा ना. आज नेमका संडे नाही किंवा मग आज कुठली सुट्टी पण नाही, तर आज पद्धतशीरपणे आपण जाऊ तामिनी घाटात. तामिनी घाट करू एक्सप्लोर. मी पण पाहतो तामिनी घाट कसा राहणार आणि तुम्हा लोकांना पण दाखवतो की तामिनी घाटात आजचा व्ह्यू कसा राहणार आहे प्रॉपर थंडीवाला. जसा की तुम्ही आता समोर चेक करत आहे, प्रॉपर ते धुकं धुकं झालं आहे सगळीकडं. आज एक्सपेक्ट तर करत आहो की ढगांची चादर भेटली पाहिजे आपल्याला तामिनी घाटात. आणि यार लिटरली म्हणजे आज एवढं इथं आहे ना, असा अंधार होता. म्हणजे पहा आत्ता वाजल्या सकाळचे 6:05. आत्तापर्यंत ते प्रॉपर पूर्ण ना सगळा अंधार अंधार होता घरून निघल्यापासून. आणि मी ग्लव्स घालून नाही निघलो होतो घरून निघताना, आत्ता घातले जस्ट. कारण की हात माझे असे पूर्ण हे झाले होते ना, एकदम थंडे थंडे झाले होते. त्यासाठी मी आत्ता थांबलो. पहिलं ना हे लावलं ना, हे लावल्यानंतरच आपल्याला असं कम्फर्टेबल फील होत आहे. ग्लव्स गरजेचं आहे भाऊ, सेफ्टी गरजेची आहे. सगळं गायबच झालं इथं, काही दिसत नाही समोरचा. समोर तर समोर मागाई चेक करा एकदा का सीन आहे, मागचंही काही दिसत नाही. ते या जागेवर पाहिजे होता मित्रांनो आपल्या गाडीसाठी फॉगवाला LED लाईट, पण अफसोस आपल्याकडे तो नाही आहे. तर जे आहे त्याच्यावर काम चालवू. बापरे माझ्या हेल्मेटच्या वायझरवर पूर्ण काहीच दिसत नाही. पूर्ण ते हे आलंय पाणी पाणी. इकडं मस्तवाल्या शेत्या आहे, म्हणजे ग्रीन ग्रीन वाल्या, बट्टाही पूर्ण पांढऱ्या पांढऱ्या होऊन गेल्या आहे, काहीच दिसत नाही. पण ते स्मेल येत आहे एक नंबर, धानाची, भाताची, तांदळाच्या शेतीची. या जागेवर एक आत्ता कांड झाला आपला सकाळी सकाळी. यार असा कोणासोबत व्हायला तर नाही पाहिजे, पण आपल्यासोबत झाला आहे. नेमकं झालं का म्हणजे इथं चेक करा, हे जे दिसतंय समोरचं. ॲक्च्युली विषय असा झाला, इथं मी माउंटवर लावला होता समोर फ्रंट अँगलसाठी कॅमेरा. आईच्या गावात तो माउंटच तुटला. इथून पूर्ण माउंट तुटला, कॅमेरा रोडवर पडला. आणि नंतर मला फील झाला काय कॅमेरा दिसत नाही. नंतर पुन्हा 1-1.5 किलोमीटर वापस गेलो आणि तिथं यार कॅमेरा भेटला. पण ठीक आहे, काही फुटफाट नाही झालं कॅमेऱ्याचं, कारण जास्त आपली गाडी स्पीडमध्ये नाही होती, त्याच्यामुळं काही तेवढा नुकसान नाही झालं. पण यार नुकसान तर झालं यार, माझा माउंट तुटला यार सकाळी सकाळी. शीट. याचा अर्थ की एवढा सकाळी सकाळी घरून निघताना आपल्याला आंघोळ करून निघणं बहुत जास्त गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे जर आपण आंघोळ करू तर आपल्यासोबत सगळं काही चांगलं होऊ शकते. पण अफसोस आज आपण आंघोळ केली नाही. पहा नेमका विषय का झाला आत्ता. हा अख्खा माउंट इथून तुटला आणि डायरेक्ट कॅमेरा रोडवर पडला. ठीक आहे, आतापर्यंत कुठं काही झालं तर नाही. हां अफसोस. मुळशी धरणाचा एकदा व्ह्यू चेक करा का जबरदस्त वाला सीन दिसत आहे. त्या पाण्यावर आहे ना पूर्ण धुकं धुकं येऊन आहे. आणि तिथं डोंगर पण आहे, त्या डोंगरामध्ये पूर्ण अशी चादर लागली आहे. तेच तर आपण आज पाहासाठी चाललो आहे मित्रांनो. आणि आता आपण पोचलो मित्रांनो पळसे वॉटरफॉलच्या इथं. मे बी आतमध्ये गाडी जाते जाते नाही माहीत नाही, सध्या कोणीच नाही. आपण गाडीच टाकू डायरेक्ट त्या धबधब्यापाशी. जर ठीक आहे कोणी असन तर वापस, अदरवाईज आपण तो धबधबा मस्तपैकी चेक करू. मित्रांनो आपण आता पोहोचलो पळसे वॉटरफॉलच्या इथं. चेक करा का क्लिअर क्रिस्टलवाला पांढऱ्या पांढऱ्या कलरचा दुधासारखं पाणी या जागेवरून पडत आहे.
हे जे पाणी या जागेवरून पडत आहे मित्रांनो एकदम पांढरं शुद्धवालं, हे आज जास्त काही फ्लो नाही आहे आज तसा तगडा जास्त काही फ्लो नाही आहे. हे जे सगळं काही पाणी चाललं आहे हे सगळं मुळशी डॅममध्ये जाते. ठीक आहे, खालीच मुळशी डॅम आहे, बहुत मोठा डॅम आहे. तिथलाही आपण व्ह्यू एकदा कॅप्चर करू. तो चला जास्त टाइम वेस्ट न करता आपण आता निघू आपण आपल्या डेस्टिनेशनवर. तर ठीक आहे मित्रांनो, आपला आत्ता झाला आहे पळसे वॉटरफॉल पण एक्सप्लोर. मस्त फ्लो होता यार, तगडावाला एकदम. म्हणजे पावसाळा संपला आहे पण ठीक आहे तरी पण चालू आहे ना. या जागेवरचा व्ह्यू चेक करा. हा आहे मुळशी धरण. मुळशी धरणाच्या वर म्हणजे सगळं पाण्यावर पूर्ण धुकं येऊन आहे. त्या जागेवरचं आपण एक कुठंतरी थांबू पद्धतशीरपणे आणि त्या जागेची आपण ब्युटी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. वा, आणि इथं तर चेक करा, सगळं काही गायबच झालंय, काहीच दिसत नाही. इकडून मस्तपैकी सूर्यदेवता जस्ट बाहेर आले. सो नमस्कार सूर्यदेवताजी, लक्ष असू द्या आमच्यावर थोडं. एक अशी वाली जागा शोधत आहोत जिथून पद्धतशीर आपण थांबू आणि तिथून आपण व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू का तिथून जो सूर्य आहे आणि हे जे ढग आहे ते कसे दिसतील. वेल, तर मित्रांनो समोर आल्यानंतर तुम्हाला एक जागा दिसणार, म्हणजेच की कुंडलिका व्हॅलीकडे जाण्यासाठी एक रोड दिसणार. ठीक आहे, तर आपण तिथं पण एकदा जाऊ जाता जाता. म्हणजे त्या जागेवरची पण आपण ढगांची चादर जी आहे ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. कारण सगळ्यात खतरोवाली जर कुठली चादर असं नक्की सह्याद्रीत, एक तर पहिली कोकणकडा, त्याच्यानंतर मग जर व्हॅलीतली जर कुठली बघायची असेल तर व्हॅलीतली जर सगळ्यात सुंदरवाली मग चादर तर आपल्याला इथंच भेटणार कुंडलिका व्हॅलीमध्ये. तर त्या जागेवर जाऊ, तिथून आपण ड्रोन शॉटने कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू की चादर तिथून कशी दिसणार ते. मी तर बहुत जास्त एक्साइटेड आहे. घुसवते रे बा. काका बसता येणार का तुम्हाला? दादा कसं तरी नेवे दादा तिथवर. थांबा एकच मिनटं. तिथं या. काकांचा एक पाय थोडासा हँडिकॅप आहे, म्हणजे थोडासा फ्रॅक्चर असल्यासारखा आहे. लंगडत चालले होते तर काकांना आपण दिली. काय म्हणले? नाही, मी कुंडलिकाला जाऊन परत येणार आहे रिटर्न. हां, ठीक आहे मित्रांनो, तर या जागेवर आपण केला हिमालयला पार आणि इथून मला चादर थोडी तर दिसत आहे. त्या जागेवर जाऊन चेक करू का कसं दिसणार आहे ते. बापरे, असा काही ब्रिज आहे इथून. आई शपथ, जाऊ तर मी खालू नाही शकत होतो, पण जे किडे नाही राहत किडे ते जरा जास्तच आहे आपल्याला. आणि हा बांबू तुटला का गेलं खतम. बापरे, आई शपथ, मा कसम. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही पण या जागेवरचा व्ह्यू एन्जॉय करा. वेल, तर मित्रांनो तुम्हाला या जागेवरचा व्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता कुंडलिका व्हॅलीची चादर पाहिल्यानंतर आपण चाललो आता तामिनी घाटातली चादर पाहण्यासाठी, जे आपण आज एक्सप्लोर करण्यासाठी आलो होतो. या व्ह्यू साठी तर मित्रांनो आपण ट्रॅव्हल करतो यार. का सुंदर जागा आहे. या जागेवर चेक करा किती मस्त वाला पहाड आहे. मे बी इथून कुठून तरी नाही यार, या जागेवरून मस्तपैकी वॉटरफॉल पडत राहते खूप जास्त हाईट वरून. प्रॉपर पाऊस राहते ना मित्रांनो, त्या दिवशी या जागेवरची सुंदरता काही वेगळ्याच लेवलची राहते. पण ठीक आहे, पावसाळ्यातला एक वेगळा मजा आहे, विंटर्स मधला एक वेगळाच मजा आहे मित्रांनो. तर सगळ्या सीझन मध्ये तामिनी घाट एकदा तरी एक्सप्लोर करा.
हा हे बघा, हेच तर वाली जागा म्हणता यार. Woohoo! जबरदस्त. मा कसम किती जास्त हाईट वरून पडत आहे यार दोन्ही धबधबे. पहा किती जास्त हाईट वरून दिसत आहे. छोटे छोटे एक त्याच्या वरून आहे आणि हा एक इथून पडत आहे. बहुतच मस्त. आणि हे छोटे छोटे जे वॉटरफॉल आहे काऊन पडत आहे माहिती आहे का? आत्ता ते वॉटरफॉल माझ्याकडे पाहून म्हणून राहिले की प्रत्या आज तू आंघोळ करून ना आलाय ये खाली उभा हो आणि आंघोळ कर. तर या जागेवर एक चेकपोस्ट आहे. म्हणजे आतापर्यंत जिथं आपण बाईक चालवत होतो तो होता पुणे जिल्हा आणि आत्ता जस्ट आपण एंटर झालो रायगड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, इथून प्रॉपर आता रायगड चालू होईल आणि घाट. मा कसम चादर आहे रे बा इथं. आहे रे बा, आहे रे बा, आहे रे बा. एक थोडासा कोणातरी प्रायव्हेट प्रॉपर्टीवर जाऊ आणि किती मस्त वाले इथं सोनकेचे फुलं लागले आपा पिवळ्या पिवळ्या कलरचे. मस्त दिसत आहे पाहून. भेटन का भेटन का भेटन का? आहे का आहे का आहे का? ढगांची चादर ढगांची चादर मस्त आहे इथं ढगांची चादर. अविश्वसनीय. वा अद्भुत. हे चेक करा मित्रांनो, का म्हणणार या जागेला सांगा? ढगाची चादरच चादर. या जागेवरून आपण समोर जाऊ आणि एका अशा जागेवर थांबू जिथून हा प्रॉपर आपण व्ह्यू कॅप्चर करता आला पाहिजे. जिथून प्रॉपर हे जे चादर आहे ते दिसली पाहिजे. कारण की इथं थोडंसं दरी टाईपचं होतं ना यार, स्लिपरी होतं पूर्ण. तिथं काठावर जाणं एकदम ठीक नाही वाटत होतं. तर ठीक आहे, इथून समोर निघू आणि पाहू का भेटते समोर ते. ऑफरोड ऑफरोड ऑफरोडिंग. हिमालयन यार अशा जागेवरून चालवून ना बहुतच मजा येते यार. बहुतच मस्त सुंदर. ओय वानाराम. वा का मस्त वाला वॉटरफॉल आहे पहा. आणि तो बंदर मस्तपैकी कणीस हातात घेऊन वर चाललाय. आणि राईट साइड मध्ये आपल्या मित्रांनो आहे स्वर्ग म्हणजेच की ढगांची चादर. तामिनी घाट इज व्हेरी ब्युटिफुल मित्रांनो. हे बघा किती सारे मस्त मस्त वाले वॉटरफॉल चालू आहे. आणि या जागेवर पायर ॲक्सिडेंट झाला आहे. टाटा पंचला दिला कोणतरी पंच होती की नेक्सॉन होती माहीत नाही. आपल्याला फोर व्हीलरबद्दल तेवढा काही नॉलेज नाही. समोर जाऊ पटकनच चेक करू. एक अशी वाली जागा जी अविश्वसनीय आहे. अविश्वसनीय का म्हणते यार त्याला माहीत नाही. अविश्वसनीय. वा हां जमलं. अविश्वसनीय. हां मा का सुंदर रोड आहे ना तामिनी घाटातले. तामिनी घाट म्हटला तर भाऊ मी जर नंबर द्यायचे झाले या तामिनी घाटाला तर यार 10 आउट ऑफ 10 नंबर देतो. 10 आउट ऑफ 12 15 20 किती घे. कारण रोड क्वालिटी पहा. ॲज अ रायडर म्हणून जर रोड क्वालिटी चेक केली तर भाऊ बहुतच मस्तवाला आहे. वा नाही तर मस्त वॉटरफॉल चालू आहे यार. म्हणजे काय सांगू आता किती सारे वॉटरफॉल आहे. म्हणजे प्रत्येक टर्निंगवर एक वॉटरफॉल दिसत आहे आणि समोर आपल्याला एक मोठावाला वॉटरफॉल दिसन. का सुंदर दिसत आहे यार. म्हणजे फ्लो ठीकठाक आहे तिथून समजत नाही पण या जागेवरून आपल्याला फ्लो दिसून येईल
का चांगलाच आहे, बहुतच चांगला आहे. एक छोटासा मित्रांनो तामिनी घाटच्या हायवेवरून आपण एक राईट टर्न घेतला आहे आणि आपण चाललो आतमध्ये म्हणजेच ऑफरोडिंग करत, जिकडं आपल्याला मे बी तो चादरवाला व्ह्यू दिसन. भाऊ भूकू नको का गावातला सोमी, असे करतान का बे बाहेरून आलेले. बापरे इथं प्रॉपरच ऑफरोडिंग आहे. माकसम न्यूट्रल झाली होती शीट. तो काय व्ह्यू पॉईंट तर काय दिसत नाही यार. इकडून तर शीट खाली जाऊ आपण, आपल्याला खाली नाही आपल्याला वर चढायचं आहे. हा रोड कुठं चालला मला माहित नाही. उई मा पडली गलती नाही हिमालय तू आज, ठीक आहे. तुझ्या माया रिश्ता खतम. हा बंद हो, तुला का वाचाय हो, पण पडली का गेला विषय. मग आपल्या दोघाचा तलाक होईल मग. हा बापरे मरते मरते मरते. पडू नको माझे सके. कायले भुकून राहिला मरसीन का. हा तू धाव तू धाव तू धाव मित्रा, तू जिंकशील आजचा मॅरेथॉन. जिंक जिंक जिंक. गाय मागं धावली यार, काहून धावली. बाप रे मागं धावली रे गाय, माझ्या माग धावत आहे. तुला कुठं भेटतो का मी, पण धावली काहून. मी ना काय केलो यार सकाळी सकाळी. ये 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 काय झालं, बिना कामाला मागं धावली यार. बापरे यार आज का का कांडवून राहिले माझ्यासोबत यार. वेल तर मित्रांनो आपण घाटातून जस्ट खाली गेलो होतो व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट चेक करण्यासाठी, पण यार ते चुकीच्या जागेवर मी चालला गेलो. सो आपण परत एकदा रिटर्न चाललो आणि त्याच वाल्या पॉईंटवर जाऊ जिथं आपण पहिले थांबलो होतो. म्हणजे जर पुन्हा थोडंसं जर वर चढून आपण आलो तर या जागेवर आपल्याला कशी सिक्रेटवाली जागा दिसन. आता आपण आता या जागेवरून थोडंसं सामोर जाऊ. मला वाटतं मगाशी इथूनच आलो होतो मी, नाही ते त्या साईडची जागा होती वाटते. ओके असली सुंदरता तर इथं आहे मित्रांनो, आणि आपण यार कुठं कुठं फिरून राहिलो. सो वेल मित्रांनो आपण जस्ट थांबलो एका जागेवर आणि हिमालयला मागं तिथं पार्क करून ठेवलाय आणि समोरचा जो व्ह्यू आहे मा कसम इथं आणि इथं इथं अशी सुकून भेटत आहे पाहिल्याबरोबरच. सो एकदा तुम्ही पण चेक करा. या व्ह्यू साठी तर मित्रांनो आपण ट्रॅव्हल करतो. का मस्त जागा आहे यार. जर तुम्ही लोक पण जर मित्रांनो फ्रस्ट्रेट झाले असणार, जर निसर्गाचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर मस्ट विजिट आहे तामिनी घाट. जस्ट आता पावसाळा संपलाय, पावसाळ्यानंतरचा हा काही असा व्ह्यू आहे या जागेवरचा. खरंच आहे की नाही सुंदर जागा. एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला जागा कशी वाटली. माझं तर यार इथून नजरच नाही हटून राहिली. एकदम अशी सुंदरशी जागा आहे आणि सगळीकडे पूर्ण ढगांची चादर चादर पसरली आहे.
वाह का जागा आहे यार, सुंदर सुंदर सुंदर. तर या जागेवर मस्त सूर्य देवता जे आहे ते आपली चुंबन घेऊन आलेले आहेत. जर तुम्ही लोक पण मित्रांनो जर ऑफिस पासून जर तुम्ही त्रासले असणार, जर खूप जास्त फ्रस्ट्रेट झाले असणार तर या जागेवर या जागेवर एकदा विजिट करा. बघा किती सुंदर वाली जागा आहे यार. मला तर बहुत मजा येत आहे यार. असं वाटत आहे का इकडे पाऊस नाही, इकडेच पाहत राहू. इथं काय मधात ढग थोडेसे खाली झाले आहे, ठीक आहे, पण इकडून येणारे याच जागेवरून थांबणार आहेत. राईट साईडून सगळेचे सगळे ढग लेफ्ट साईडला चालले आणि तिथं पण डोंगर आहे, ठीक आहे. तर त्याच्या समोर जाऊ शकत नाही. या प्रकारे काही अशी चादर क्रिएट होते, म्हणजे ढगांना वाहण्यासाठी दुसरी जागाच वाचत नाहीत. सगळे जे ढग आहेत ते एका जागेवर मग येऊन असे थांबून जातात. तर पहा जिथपर्यंत नजर चालली तिथपर्यंत पूर्ण चादरच चादर पसरली आहे. आणि घाम असा येतं इथं उन्हात बसून आणि हे काळे काळे कपडे लावून. पण यार व्ह्यू पाहून हे सगळं काही वाटत नाही. घाम येणं, गरम लागणं, ठीक आहे. इथं व्ह्यू पाहूनच पूर्ण आपला मनाला शांतता भेटली आहे. जबरदस्त. फायनली मित्रांनो या जागेवर आता चादर जी होती चादर गेली. कापसासारखे जे बादल आहेत ते आता पूर्ण हवेत चालले वर. ऍक्च्युली होतं का नाही, कशामुळे होत आहे, सूर्याचे जे किरण आहेत ते त्या ढगाच्या चादरवर पडतात आणि मग जास्त जर गरम झाले ते ढग समजा मग ते पूर्ण वर चालले जातात. म्हणजे जसं बाष्पीभवन होते तशासारखं. आणि सूर्य पहा कसा दिसत आहे इथून, एकदम छोटासा पॉइंट आहे. बापरे, पूर्ण डोळ्यात असं ते घुसला सूर्य माझ्या. ठीक आहे मित्रांनो, आता आपण इथून निघू. या जागेवर 5 ते 10 मिनिटं पहिले पूर्ण चादर होती ना, आताचा व्ह्यू चेक करा. इथून पूर्ण चादर जे आहे ते गायब झाली आहे. पाहू, जर ऑन द वे अजून जर दुसरं काही भेटलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शकेल तेवढा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जे लोक ट्रॅव्हल करू शकत नाही अशा सुंदर सुंदर जागेवर ते लोक घरी बसूनच आपला व्हिडिओ पाहून एन्जॉय करू शकतील. तर सह्याद्रीमधल्या अशाच कुठल्या तरी एका सुंदर जागेवर मी तुम्हाला भेटतो. सो तेव्हापर्यंत बाय बाय, टाटा.